नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिस. अनंत चतुर्दशीसाठी राज्यभरात यंत्रणा सज्ज. मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त. लालबाग परळमधील मिरवणुकीसाठी विशेष व्यवस्था. शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर. गर्दी आणि मिरवणुकांच्या नियोजनासाठी राज्य सरकारचा निर्णय. मिरजत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी स्वागत कमानी सज्ज. भव्य आणि ऐतिहासिक स्वागत कमानी पाहण्यासाठी गर्दी. अजब राजकारण. पुतण्याशी नाते, काकांवर प्रेम. राष्ट्रवादीचे नेते अण्णासाहेब डांगे यांची नवी खेळी. सांगली डीजेच्या दणदणाटाने दोघांचा मृत्यू. डीजेच्या दणदणाट ठरतोय मृत्यूचा आवाज. सांगली पोलिसांचीही ध्वनी नियंत्रणावर दुर्लक्ष. डॉल्बीने घेतला दोघांचा जीव. सुप्रीम कोर्टाच्या तट्ट्यानंतर तारखा, तरीही नार्वेकरांकडून वेळ काढूपणा. आमदार अपात्रतेप्रकरणी ठाकरे गट आक्रमक. कोणत्या नैतिकतेने घाणातील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला राहुल नार्वेकर उपस्थित राहणार? आदित्य ठाकरेंची बोचरी टीका. पुरावे सापडले नाही म्हणून मराठ्यांना आरक्षण देणार नाही का? मनोज जरांगेंनी दिला सरकारला अल्टिमेटम. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांचे हातपाय तोडू. बच्चू कडू यांचं भंडाऱ्यात खळबळजनक वक्तव्य. मुख्यमंत्री पदासाठी 45 नाही 145 आमदारांची गरज. मोहित कंबोज यांचा अजित पवारांवर थेट वार. नंतर ट्विट डिलीट. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिस. मोबाईलवर व्हिडिओ शूट करत एकानं संपवलं आपलं आयुष्य. पत्नीच्या अनैतिक संबंधाचा आरोप करत सांगलीच्या जतमधील एकाने मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत एकाने आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जत शहरातील दत्त कॉलनीतील दत्तात्रय निंगाप्पा कोळी वय 46 यांनी ही आत्महत्या केली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत सासू आणि इतर दोघांच्या विरोधात चिठ्ठी लिहून कोळी यांनी स्वतःच्या मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत आपलं आयुष्य संपवलंय. या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यामध्ये झाली असून या प्रकरणी मृत कोळी यांच्या पत्नी आणि सासूसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मी दत्तात्रय निंगाप्पा कोळी, राहणार जत, जिल्हा सांगली. दत्त कॉलनीमध्ये राहत असतो. मी डबे व्यापारी आहे. मी आत्महत्या करत आहे. आत्महत्येचे कारण म्हणजे माझ्या बायकोचे दुसऱ्या पुरुषावर अफेअर आहे. त्या पुरुषाचे नाव आहे बाबूराव कागवाडे. साई ट्रॅव्हल्स, तो या ट्रॅव्हल्स एजन्सी आहे. मी त्यांना किती वेळा तर सांगून बघितलो माझ्या बायकोचा नाद सोडून दे. आणखीन माझ्या पत्नीला बी सांगितलो माझं नाद, त्या माणसाचं नाद सोडून टाक. आणखीन मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कारणीभूत सुस्मिता दत्तात्रय कोळी, बाबूराव कागवाडे. आणखीन माझी सासूला बी मी किती वेळा तर सांगितलो होतो तुमच्या मुलीचे अफेअर आहे, तुम्ही त्याला समजावून सांगा. तर माझी सासू पण मलाच सारखं रागवत होती की तू खोटारडा आहेस, तू माझ्या पोरीचा हे करत आहेस, अपमान करतो आहेस. म्हणून त्यांना किती तर वेळा सांगितलं तर ती माझी सासू पण माझ्या पत्नीला साथ देत होती त्या अफेअरमध्ये. मग माझ्या आत्महत्येस कारणीभूत माझी सासू शोभा शिवगोंडा माळी हे देखील आहे. आणखीन माझे पाहुणे, माझे भाऊके आहेत ते सुरेश निंगाप्पा कोळी, राहणार डफळापूरमध्ये. दुसरा भाऊ आहे लक्ष्मण निंगाप्पा कोळी, राहणार दत्त कॉलनीमध्ये, पत्राच्या ताडसर वस्तीजवळ राहत होतो. आणखीन तिसरा भाऊ आहे तो कल्लाप्पा निंगाप्पा कोळी, मुरगुंडीमध्ये राहतो आहे. आणखीन माझी बहीण आहे मुचंडीला, पार्वती हनुमंत कोळी, मुचंडी. आणखीन लहान बहीण आहे ते बिरुळला आहे. त्यांना देखील सर्वांना सांगा माझ्या आत्महत्येचे कारण माझ्या बायकोचा अफेअर आहे. मी विष पिऊन आत्महत्या करीत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. 20 पिन आत्महत्या करीत आहे. 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 20 पिन आत्महत्या क
गणेश विसर्जनातल्या डीजेच्या दणदणाटामुळे दोघांचा मृत्यू. सांगली जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 तरुणांचा अचानक मृत्यू झालाय. 2 तरुणांच्या मृत्यूला गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा दणदणाट कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू आहे. तासगाव तालुक्यातील कवटे एकंद मधील शेखर पावशे वय 32 आणि वाळवा तालुक्यातील दुधारी येथील प्रवीण शिरतोडे वय 35 असं मृत तरुणांचं नाव आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी हे दोघे गेले होते. मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटामुळे अस्वस्थ वाटू लागल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हा मृत्यू झालाय. यापैकी शेखर पावशेची 10 दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. यानंतर सोमवारी रात्री गावातील गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शेखर गेला होता आणि यावेळी डीजेचा बंधनात सुरू असताना शेखरला काही वेळातच अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर शेखर हातगरी पोहोचला आणि भोवळ येऊन पडल्यावर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान प्रवीण शिरतोडे हा गावातील मिरवणुकीमध्ये सामील झाला होता. यावेळी मिरवणुकीमध्ये डॉल्बीचा दणदणाट सुरू होता आणि काही अंतर चालल्यावर प्रवीण शिरतोडे याला देखील अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यानंतर तो गावातल्या बस स्थानकाजवळच मिरवणुकीतच चक्कर येऊन पडला आणि त्याचा मृत्यू झाला. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये डीजेच्या दणदणाटामुळे हा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. मी डॉक्टर रियाज उमर मुजावर. मी इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून आर्यन हार्ट केअर मिरज येथे प्रॅक्टिस करतो. आजकाल आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी प्रोग्राममध्ये डॉल्बीचा वापर केला जातो. ज्यावेळी नॉईज पोल्युशन म्हणतो, ध्वनी जास्त असतो, त्यावेळी हृदयातल्या नाड्या ह्या नॅचरली अंकुचन पावतात. त्यामुळे आपले ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे ज्या लोकांना पूर्वीपासून हृदयाचा आजार आहे अशा लोकांमध्ये जर ध्वनी प्रदूषणामुळे या नाड्या अंकुचन पावल्या तर त्यांचे ब्लड प्रेशर वाढून त्यांना परत हार्ट अटॅक किंवा मेंदूचा पक्षाघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा लोकांनी ज्या ठिकाणी जोरात आवाज आहे ह्या अशा डॉल्बीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा, आपले आरोग्य सुरक्षित ठेवावे. सध्या महाराष्ट्रात गणेश उत्सवाची लगबग चालू आहे. उद्या अनंत चतुर्थी आहे. आज 9वा दिवस आहे गणपतीचा. परवा 7व्या दिवशी आणि 5व्या दिवशी सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा अगदी उत्साहात गणरायाचं विसर्जन झालं. मात्र सदर हे उत्सवाला एक गालबोट लागलेला आहे. आमच्या सांगली जिल्ह्यातील तासगाव वाळवा तालुक्यामध्ये ह्या डॉल्बीच्या खनकट आणि दणकटामुळे 2 युवकांचा मृत्यू झालेला आहे. तरी ह्या डॉल्बी तयार करणाऱ्या कारखाने असतील किंवा ते खरेदी करून भाड्याने देणारे व्यावसायिक असतील व ह्यांना परमिशन देणाऱ्या जबाबदारी यंत्रणेवर कारवाई करावी व जे डॉल्बीमुळे मृत झालेले जे आमचे युवक आहेत त्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळवून द्यावी व या डॉल्बीला सरसकट बंदी आणावी. नाहीतर सरकार लोकप्रियता टिकवण्यासाठी उत्सवाच्या नावावर अशा विभत्सपणा जे करत आहे आणि त्यात जो अशा नाहक तरुणांचा बळी जात आहे त्याचा आम्ही सांगली जिल्ह्यातील एक गणेश भक्त म्हणून निषेध करतो व त्यांच्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करून डॉल्बीवर बंदी नाही आणली तर आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी स्वागत कमानी सज्ज. भव्य आणि ऐतिहासिक स्वागत कमानी पाहण्यासाठी गर्दी. मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी स्वागत कमानी सज्ज झाल्या आहेत. या स्वागत कमानी भव्य दिव्य असून पारंपरिक, ऐतिहासिक, प्रबोधनात्मक संदेश या कमानीवरून दिला जातोय. एकता सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ, धर्मवीर संभाजी महाराज, विश्वशांती मनसे, अखिल भारतीय मराठा महासंघ, शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, हिंदू एकता आंदोलन, हिंदू मुस्लिम, विश्वश्री पैलवान गणेश उत्सव मंडळ या स्वागत कमानीचा यामध्ये समावेश आहे. यातील काही स्वागत कमानी उभ्या करण्यात आल्या असून या स्वागत कमानी पाहण्यासाठी गर्दी होते. महाराणा प्रताप चौक येथील उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी 65 फूट उंच अशी भव्य दिव्य स्वागत कमान उभी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेची लूट केल्यानंतर सुभेदाराची सोनेला आईची उपमा देऊन सन्मान केल्याचं चित्र रेखाटलं आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाची छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, अखिल भारतीय मराठा महासंघाची बहिर्जी नाईक, हिंदू एकताचे श्रीराम मंदिर या कमानी लक्ष वेधत आहेत. याबाबत अधिक माहिती चंद्रकांत मैगुरे, महेंद्र भाऊ चंडाळे यांनी दिली आहे. सर्वप्रथम राज्यातील व सांगली जिल्ह्यातील सर्व गणेश भक्तांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं आज मिरज शहरामध्ये जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षाची पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी स्वागत कमान उभी केली जाते. मागच्या वर्षीचे जर आपण विषय पाहता बऱ्याच अडचणीला प्रशासनाला व स्थानिक पदाधिकाऱ्यांना जावं लागलं होतं. परंतु यावेळी त्या पद्धतीचं कोणतंही वातावरण निर्माण न होता अगदी चांगल्या व सुटसुटीत पद्धतीनं त्यासाठी मी स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन यांचंसुद्धा अभिनंदन करेन की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं ही परिस्थिती हाताळत या ठिकाणी आम्हाला मोक्याची व चांगली जागा दिली. त्यामुळं आज गणेश भक्तांसाठी आम्ही
छत्रपती शिवाजी महाराजांचा जो देखावा आहे या ठिकाणी त्या कमानीच्या माध्यमातून उभा केला व आज या कमानीचं खऱ्या अर्थानं इकडं असलेल्या नागरिकांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये व इतर कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठं कौतुक होत आहे. आज मिरज शहरामध्ये गेली 40 वर्षे झालं स्वागत कमानी उभी केली जातात. सर्व गणेश मंडळाचं एक ऐतिहासिक एक संदेश देण्यासाठी आणि गणेश मंडळाला एक विसर्जनाच्या टायमाला त्यांचं स्वागत करणं म्हणजे मिरज शहरामध्ये ऐतिहासिक कमान संदेश म्हणजे काय. आज मिरजेमध्ये जे 60-65 फुटाची जी कमानी लागली जातात गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत म्हणून आणि अनेक ग्रामीण भाग असू दे, सांगली जिल्ह्यातील अनेक 11व्या दिवशी म्हणजे 10व्या उद्या विसर्जन आहे. या विसर्जनाच्या काळामध्ये कमीत कमी 5 ते 6 लाख पब्लिक मिरज शहरामध्ये येत असतं. आणि कमानीचं वैशिष्ट्य म्हणजे आज गेली शिवसेना गेली 40 वर्षे झालं इतिहास दाखवते आणि सामाजिक संदेश देण्यासाठी, सर्वसामान्य जनतेला काहीतरी देण्यासाठी तो इतिहास दाखवला जातो. म्हणून सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत म्हणून शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्यांचं स्वागत म्हणून स्वागत कमानी उभी केली जातात अनेक वर्षापासून. काय परंपरा आहे या स्वागत कमानीची जी परंपरा म्हणजे ज्या मिरजकर नागरिक जे आहेत त्या लोकांच्यामध्ये एक गेल्यावेळी 2009पासून तुम्ही बघितला तर इतिहास दाखवला, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. अनेक कार्यक्रमातून इतिहास दाखवला जातो. त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे त्यात कुठलाही जातीभेद न करता महाराजांनी जो इतिहास दाखवला तो आम्ही सर्वसामान्य लोकांना दाखवण्याचा आम्ही परंपरा ठेवलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली. सांगलीच्या बीटेक इंजिनिअरिंग शिक्षण घेत असलेल्या श्रेयस सूर्यवंशी आणि साकारले महाबळेश्वर येथील प्राचीन पंचगंगा मंदिराचा देखावा आणि पुण्यातील मंडई येथील शारदा गणपती बाप्पांचा देखावा. महाबळेश्वर येथे 5 नद्यांचं गोमुख असलेलं प्राचीन पंचगंगा मंदिर याचा देखावा उभा केला आहे. या पंचगंगा मंदिरामध्ये 5 गोमुखातून कृष्णा, गोयना, सावित्री, गायत्री अशा 5 नद्यांचा उगम होतो. त्या पंचगंगा मंदिराची प्रतिकृती सांगलीतील बीटेक इंजिनिअरिंग शिकत असलेल्या श्रेयस सूर्यवंशी यांनी उभा केली आहे. तसेच या पंचगंगा मंदिराच्या देखाव्यांमध्ये पुण्यातील मंडई येथील शारदा गणपती बसवलाय. महाबळेश्वर येथील 5 नदीचं उगमस्थान मंदिर अतिशय सुंदर आणि सुरेखरित्या साकारलं आहे. कागद आणि पुठ्ठांपासून ही कलाकृती साकारण्यात आली आहे. पाण्याच्या तलावातील रंगीबेरंगी मासे मन आकर्षून घेत आहेत. तसेच तलावामध्ये पूर्वीची जुनी नाणी ठेवली आहेत. अशा या स्वहस्ते साकारलेली कलाकृती पाहण्यासाठी सर्वजण गर्दी करत आहेत. नमस्कार, माझं नाव श्रेयस उत्तमराव सूर्यवंशी. मी आत्ता बीटेक फायनल इयरमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिकत आहे आणि ह्या वर्षी आम्ही जो गणपतीचा उत्सव आहे तो जरा चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात केला आहे. कारण जी मूर्ती आहे आपली ती पुण्यातील महात्मा फुले मंडई येथील शारदा गणपतीची मूर्ती आहे. ती आम्ही पुण्यावरूनच आणलेली आहे आणि त्याला शोभेल असा महाबळेश्वरचा 5 नद्यांच्या उगमाचं जे मंदिर आहे, पंचगंगा मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे, जे प्राचीन मंदिर आहे त्याची प्रतिकृती आपण तयार केलेली आहे आणि पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. आपण जास्तीत जास्त पुट्ट्याचा, कागदाचा, प्लायवूडचा आणि आपण वडाचे पारंब्या वापरलेल्या आहेत. आणि बाकीचं पण जे मागं बघू शकता आपण की 5 गोमुख आहेत ते 5 नद्यांच्या उगमाचे स्थान आहेत असे आपण प्रतिकृती दाखवली आहे. मी उत्तम सूर्यवंशी, श्रेयसचे बाबा. श्रेयसने चालू वर्षी थोडंसं चांगल्या आकर्षक पद्धतीनं देखावे करायचा गणपतीचा करायचं ठरला. यापूर्वी आम्ही बरीच वर्ष गणपतीची सेवा करत आलेलो आहोत. त्यानं घेतलेल्या कल्पनेला थोडंसं आईवडील या नात्याने त्याला थोडंसं आम्ही पाठबळ दिलं. त्यांनी स्वतःच्या कल्पनेतून महाबळेश्वरचं 5 नद्याचा उगम असलेलं मंदिर आणि तसंच पुण्याची अखिल मंडळीचे जी शारदा गणपतीची मूर्ती आहे ती मूर्ती अक्षरशः 127 वर्षापूर्वीची आहे आणि त्याची हुबेहूब प्रतिकृती तयार करून पुण्यामध्ये जाऊन त्यांनी ती तयार करून घेतली आणि त्यांनी देखावा हुबेहूब तयार केला आहे आणि बऱ्याच लोकांनी त्याची प्रशंसा केली. चांगली कलाकृती निर्माण केली याबद्दल आम्हाला अभिमान आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली. तिरुपती बालाजीचा मंदिराचा देखावा. येवले शहरातील विठ्ठलनगर भागातील ड्रीम सिटीचा राजा या मंडळाने तिरुपती बालाजी मंदिराचा हुबेहूब
देखावा सादर केला असून हा देखावा बघण्यासाठी गणेश भक्तांची एकच गर्दी येथे होताना दिसते. हा तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा उभा करण्याकरिता येथील मंडळाच्या कार्यकर्त्यांना 3 महिन्याचा कालावधी लागला होता. व्यंकटरमण गोविंदा गोविंदा असं तिरुपती बालाजी हे आम्ही तिथं सादर केलेलं आहे. देसाई ड्रीम सिटी इथं आम्ही भव्य दिव्य असा हा खूप छानपणे देखावा सादर केलेला आहे. म्हणजे की हाताने पूर्ण वर्क केलेला आहे, त्याच्यात बिलकुल न बॅनरचा वापर केलेला आहे. म्हणजे आम्ही 3 महिना परिश्रम लागलेला आहे. पूर्ण मुलांनी त्यांचं स्वतःचं पूर्ण कार्यकाज म्हणजे पूर्ण काम धंदे बंद करून ह्यो देखावा सादर केलेला आहे. आणि आम्ही 10 दिवसाची इथं प्रसादाची सिस्टीम केलेली आहे. पूर्ण साऊथ इंडियन टाईप इथं प्रसाद केलेला आहे. कधी इडली सांबर, कधी दही, असा हा खूप छानपणे प्रसाद चालू आहे. आणि तिथं मुलं बालाजी ठिकाणी गेले आणि तिथं कमीत कमी 5-7 दिवस राहून तिथलं पूर्ण पाहून इथं देखावा सादर केलेला आहे. म्हणून ड्रीम सिटीच्या भाविकांनी आणि येवल्याच्या भाविकांनी खूप छानपणे इथं दर्शन घ्यायचं आहे, ही नम्र विनंती. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नाशिक. माननीय डॉक्टर जितेश भैया कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय वसीमभाई रोहिले, उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग, सचिव मरहबा असोसिएशन मिरज. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साई नंदन कॉलनी. मोबाईल नंबर 97 16 16 1001. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज.
आष्टी तालुक्यात मुसळधार पावसाने नद्यांना पूर, जीव धोक्यात घालून नागरिकांचा अनाठायी प्रवास. मागील 2 दिवसांपासून बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आष्टी तालुक्यातील मांडावा नदीला पूर आलाय. मात्र याच पुरातील पाण्यातून नागरिक जीवघेणा प्रवास करत असल्याचा पाहावयास मिळतंय. त्यामुळे मोठा धोका होण्याची शक्यता आहे. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असताना देखील स्थानिक नागरिक यातून प्रवास करताना दिसून येत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड. इलेक्शन कमिशन जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल, अजित पवार. इलेक्शन कमिशन प्रत्येकाचे म्हणणं ऐकून घेईल आणि मग निर्णय देईल. इलेक्शन कमिशन जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. आम्ही आमची भूमिका सांगायला बांधील नाही. निवडणूक आयोग जो काही निर्णय असेल तो घेईल. जी भूमिका मांडायची ती वकिलांमार्फत मांडू, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले. उपस्थित केले गेले. तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष नाही आहात अशा स्वरूपाची भूमिका मांडली. त्याच्यामध्ये स्वतः पवारांनी सांगितलं की प्रफुल्लभाई यांनी जे दावे केलेले आहेत ते 100% खोटे आहेत. काय नेमकं खरं आहे? त्यामध्ये नेमकं इलेक्शन कमिशनच्या पुढं ते प्रपोजल आहे. इलेक्शन कमिशन प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेईल आणि निर्णय देईल. कालच मी मराठी भाषेत अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं होतं की इलेक्शन कमिशन जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. जे काय हे बघा, आम्ही आमची भूमिका तुम्हाला सांगायला बांधील नाही. आमची मॅटर गेली निवडणूक आयोगाच्या समोर. निवडणूक आयोग ह्याबद्दलचा निर्णय घेणार आहे. त्याच्यामुळं आम्ही जे काही पत्रव्यवहार करायचा, जी आमची भूमिका मांडायची ती वकिलामार्फत आम्ही त्या ठिकाणी मांडू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. अखिल भारतीय विश्व शांती संघटना मिरजची भव्य दिव्य कमान गणेश विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी सज्ज. पालकमंत्री यांच्या हस्ते कमानीचे उद्घाटन. सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या. मिरजेत अखिल भारतीय विश्वशांती संघटना मिरज यांचे भव्य दिव्य स्वागत कमान विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. या स्वागत कमानीवर श्री सर्वोदयचा महाराजा या गणपतीचे भव्य चित्र रेखाटण्यात आलं आहे. आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते स्वागत कमानीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुशांतदादा खाडे, ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, गजेंद्र कुल्लोळी, जयगोंड कोरे, राज कबाडे, काकासाहेब दामणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सर्व गणेश भक्तांना अनंत चतुर्थीच्या शुभेच्छा देऊन हा सोहळा शांततेत पार पडावा असं आवाहन केलं आहे. उत्सव साजरा होते. मोठ्या उत्साहाने मोठ्या प्रमाणात मिरजमध्ये, सिटीमध्ये गणोत्सव मोठ्या साजरा होते. मिरजमधलं ऐतिहासिक कमानी हे एक विषय, चर्चेचा विषय मोठा बनतो. बघण्यासाठी ग्रामीण भागातील सगळे, जिल्ह्यातून सगळे लोक येत असतात. कमानी अवाढव्य मोठ्या अशा केल्या जातात. थोर पुरुषांच्या स्मारकानंतर त्या कमानी आपण उभा करतो. त्या दृष्टिकोनातून कमानी बघण्यासाठी उद्या विसर्जन होते गणपतीचं. माझ्या सर्व भक्तांना, सर्व कार्यकर्त्यांना, सर्व गणपतीच्या सर्व कार्यकर्त्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण शांततेने हा उत्सव साजरा करावा, त्याचा आनंद घ्यावा. एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांना ह्या गणपती महोत्सवाच्या शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज. भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांना नारळ, नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या काही विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता आहे. JP नड्डा आणि अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यावर घेतला खासदारांच्या कामगिरीचा आढावा. त्यावेळी फेरबदलांवर चर्चा करण्यात आल्याची शक्यता आहे. राज्यात सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांची तिकीटं कापण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. त्या खासदारांच्या जागी काही नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळाली. महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपचे अध्यक्ष JP नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यावेळी भाजप खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतल्याची माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. अजब राजकारण. पुतण्याशी नाते, काकांवर प्रेम. राष्ट्रवादीचे नेते
अण्णासाहेब डांगे यांची नवी खेळी. राजकारणाचे निष्ठाण प्रेम यावर आता फारसा कोणाचा विश्वास उरलेला नाही. सोयीच्या राजकारणाचे रंग जसे राज्यात दिसत आहेत तसेच ते जिल्ह्यातही बहरत आहेत. जयंत पाटील यांच्या अनेक समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. मात्र त्यावर खुलासा करताना खरं प्रेम जयंत पाटील आणि शरद पवारांवर असल्याचं सांगत अजित पवारांशी व्यक्तिगत नात्याचं स्पष्टीकरण दिलंय. कुंपणावरील अशा राजकारणाचे कारणाने नेते मात्र चक्रावून गेलेत. आपला कोण, परका कोण, स्वार्थी कोण आणि निष्ठावान कोण या प्रश्नांची उत्तरे लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना सांगणं कठीण झालं आहे. सत्तेच्या रंगात जसे पक्ष बदलून नेते रंगून जात आहेत तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील समर्थक कार्यकर्तेही चिंब भिजत आहेत. त्यामुळे राजकीय सभा कार्यक्रमातून निष्ठा प्रेम यासारखे शब्द नेत्यांच्या तोंडून गायब झालेत. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी कोल्हापूर येथील अजित पवारांच्या सभेला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी अजित पवारांची स्नेह असल्याचं सांगितलंय. दुसरीकडे जयंत पाटील यांच्याशी बंडखोरीचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनीही अजित पवारांची 2दा भेट घेतली आहे. त्यांच्याशी कौटुंबिक नात्याने निष्ठा जयंत पाटील यांच्याशीच असल्याचा खुलासा त्यांनी यानंतर केला. माननीय डॉक्टर जितेश भैया कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय वसीमभाई रोहिले, उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग, सचिव मरहबा असोसिएशन मिरज. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी. मोबाईल नंबर 97 16 16 1001. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063.
93-730-08-973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिस. अनंत चतुर्दशीसाठी राज्यभरात यंत्रणा सज्ज. मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त. लालबाग परळमधील मिरवणुकीसाठी विशेष व्यवस्था. शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर. गर्दी आणि मिरवणुकांच्या नियोजनासाठी राज्य सरकारचा निर्णय. मिरजत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी स्वागत कमानी सज्ज. भव्य आणि ऐतिहासिक स्वागत कमानी पाहण्यासाठी गर्दी. अजब राजकारण. पुतण्याशी नाते, काकांवर प्रेम. राष्ट्रवादीचे नेते अण्णासाहेब डांगे यांची नवी खेळी. सांगली डीजेच्या दणदणाटाने दोघांचा मृत्यू. डीजेच्या दणदणाट ठरतोय मृत्यूचा आवाज. सांगली पोलिसांची ही ध्वनी नियंत्रणावर दुर्लक्ष. डॉल्बीने घेतला दोघांचा जीव. सुप्रीम कोर्टाच्या तट्ट्यानंतर तारखा, तरीही नार्वेकरांकडून वेळ काढूपणा. आमदार अपात्रतेप्रकरणी ठाकरे गट आक्रमक. कोणत्या नैतिकतेने घाणातील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला राहुल नार्वेकर उपस्थित राहणार. आदित्य ठाकरेंची बोचरी टीका. पुरावे सापडले नाही म्हणून मराठ्यांना आरक्षण देणार नाही का, मनोज जरांगेंनी दिला सरकारला अल्टिमेटम. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांचे हातपाय तोडू. बच्चू कडू यांचं भंडाऱ्यात खळबळजनक वक्तव्य. मुख्यमंत्री पदासाठी 45 नाही 145 आमदारांची गरज. मोहित कंबोज यांचा अजित पवारांवर थेट वार. नंतर ट्विट डिलीट. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिस. गणेशोत्सव देखावा सादर झाला. कोणी मुलगी देता का, जिवंत देखावा. सांगलीच्या मिरजेत गणेशोत्सव देखाव्यात चक्क कोणी मुलगी देता का हा जिवंत देखावा सादर करण्यात आला आहे. लग्न होत नसल्याची तरुणांची खंत सजीव देखाव्यातून दाखवण्यात आली आहे. डोक्याला बाशिंग लावून घोड्यावर बसलेल्यावर आणि हातात नवरदेवाच्या बाबतीत व्यक्त केल्या जाणाऱ्या अपेक्षांची फलक घेऊन चक्क वरातीचा सजीव देखावा मिरजेच्या नदीवेस येथील महात्मा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी सादर करण्यात आला. म्हणजे या मंडळातल्याच 25 सदस्यांची अद्याप लग्न झालेली नाहीत. त्यामुळे नळाच्या तरुणांनी लग्नाच्या बाबतीत असणारी व्यथा या गणेशोत्सवाच्या निमित्ताने देखाव्याच्या माध्यमातून सादर केली आहे. त्याचबरोबर पहिले लग्न ठरणाऱ्या मंडळाच्या सदस्याला 10,000 रुपयांचं बक्षीस देखील देण्याचं मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलं. तर हा लग्नाचा अनोखा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. आम्ही आमच्या मंडळाची स्थापना 1979 साली झाली. हे 44वे वर्ष आहे. तर आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम घेत असतो. त्यापैकी यावर्षी आपण कचऱ्याचा जो 20 वर्षाचा प्रश्न होता तो इथं थांबवलेला आहे. मंडळाच्या वतीनं आपण CCTV बसवलेला आहे. तसेच मिरजेतील सर्व मंडळांना आमच्या इथं महाआरतीचं मान दिलेलं आहे. त्याचबरोबर आज आपण एक सजीव देखावा सादर करत आहोत. तो म्हणजे कोणी मुलगी देता का. आज आमच्या मंडळातीलच असे काही उमेदवार आहेत त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहेत. ते उद्योजक आहेत, निर्व्यसनी मुलं आहेत. तरी काही कारणा मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मुलांच्या अपेक्षा कमी असून मुलींच्या जास्त झाल्यात. आईवडिलांच्या अपेक्षा वाढल्यामुळं लग्नासाठी मुली मिळत नाहीत. या भावना आम्ही शासन दरबारी आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या देखाव्याचं आयोजन केलं होतं. तर त्या माध्यमातून आम्हाला शासनालाही विनंती आहे आणि संपूर्ण समाजातील माता भगिनींना विनंती आहे की तुम्ही होतकरू मुलगा असेल, नोकरी करू दे, अगर व्यावसायिक असू दे,
त्यांना तुमची मुलगी आपण देऊन सहकार्य करावे आणि आमच्या मंडळाच्या वतीनं आमच्या मंडळातील कार्यकर्त्यांना व्यावसायिक जे आहेत किंवा नोकरदार आहेत ज्यांचे लग्न आता राहिलेत त्या मंडळासाठी पहिला कुणाचं लग्न या वर्षभरात होईल त्यांना मंडळाच्या वतीनं 10,000 रुपयाचा विशेष भेटवस्तू देण्यात येईल। त्याचबरोबर आम्ही यावेळेला वैष्णवी मातेची गुफा केलेली आहे आणि त्यातनं पण सामाजिक विषय मांडण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मंडळाचे आता लग्नाचे उमेदवार जवळजवळ 25 एक आहेत। त्यापैकी कोणी ड्रायव्हर आहे, कोणी स्लायडिंग खिडक्याचा बिझनेस आहे, कोणी शेतकरी आहे, कोणी भाजीपाला व्यावसायिक आहे, असे असंख्य कोणी MIDC कामगार आहे, असे असंख्य उमेदवार आमच्याकडे आहेत। सर्व माता भगिनींना विनंती आहे आमच्यातील होतकरू मुलांना मुली देऊन आपण सहकार्य करावे ही विनंती आणि आपल्या मुलींना सुखी पाहावे ही गणपती बाप्पाच्या प्रार्थना। मिरज येथील महात्मा गणेश मंडळाने आज या ठिकाणी मुलगी देता का या विषयावर सजीव देखावा इथं सादर करण्यात आला। खरं म्हणजे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला या ठिकाणी मुलगी मागण्याची वेळ आली। ज्याला आपण अन्नधान्य पिकवून आम्हाला जगवणारा शेतकरी आज या ठिकाणी आम्हाला मुलगी देता का मुलगी या विषयावर अतिशय गांभीर्यानं त्यांच्या मुलांची परिस्थिती तो डोळ्यांनी बघतोय। शेतकरी असू दे, ट्रक ड्रायव्हर असू दे, टेलर असू दे, पेंटर असू दे किंवा कुठलाही लहान मोठा व्यवसाय करणारा मुलगा असू दे, या ठिकाणी मुलींना देताना फार मोठा आई बाप विचार करतात की मुलगी याला कशी द्यायची। पण जर कर्तृत्व महान असेल तर तुम्ही मुलगी का द्यायची नाही। आज समाजामध्ये जर बघितलं तुम्ही तर मुली काही ठिकाणी इतर जातीमध्ये पळून जाताना दिसतात। त्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचं बंधन घालत नाही मुलींना। काही मुलींचा स्वभाव असा झालाय की आपण जे करतोय ते योग्यच आहे, पण पालकांनी दोन्ही पालकांनी ज्या शेतकरी असू देत, व्यावसायिक असू देत आणि मुलीच्या पालकांनी जर कर्तृत्ववान मुलगा असेल, त्याचं घरचं चांगलं असेल, उत्पन्नाचं साधन चांगलं असेल तर अशा ठिकाणी मुलींना द्यावं आपल्या डोळ्यासमोर, आपल्या गावासमोर। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली। मिरजेत अनंत चतुर्थीसाठी सांगली महापालिका सज्ज। गणेश तलाव येथे विसर्जन व्यवस्था, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा उपलब्ध। स्वागत स्टेज जवळ अग्निशामक ठेवायचे आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले। उद्या अनंत चतुर्थी दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनसाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सज्ज असून गणेश तलाव येथे विसर्जन व्यवस्था, स्वच्छता, गणेश मूर्ती विसर्जनासाठी तराफ, मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी क्रेन सुविधा, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या। शहरातील ठिकठिकाणी विसर्जन कुंड, निर्माल्य कुंड, गणेश मूर्ती दान केंद्र उभारण्यात आली असून याचा लाभ गणेश भक्तांनी घ्यावा असं आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले। सगळ्यांनाच माहिती आहे की मिरजेचे अनंत चतुर्दशीची जी मिरवणूक आहे ती महाराष्ट्रामध्ये फेमस आहे आणि त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेनं पूर्णतः व्यवस्था केलेली आहे। 5वा, 7वा आणि आज 9वा दिवस जरी आहे तरी घाटावर सुद्धा आम्ही 2 तराफे असतील, आपत्ती व्यवस्थापनची टीम आणि वैद्यकीय पथक आहे। तसेच मिरजमध्ये जे उद्या होणारे अनंत चतुर्दशीची मोठी मिरवणूक आहे त्यासाठी 5 तराफे गणेश तलावामध्ये आहेत, 4 आहेत आणि 1 स्पेअरला आहे। तसेच 6 क्रेनची व्यवस्था केलेली आहे। एका वेळेस 2 ठिकाणी क्रेननी सुद्धा विसर्जन होणार आहे आणि 2 क्रेन आम्ही स्पेअरला ठेवलेल्या आहेत। तसेच आपत्ती व्यवस्थापनाची टीम मिरजमध्ये आहे, लाईव्ह जॅकेट्स आहे। जो स्पेसिफिक गणेश तलाव मूर्तींचं विसर्जन करणारी जी मुलं आहेत ती एक 60 मुलं आहेत की जे अहोरात्र 2 दिवस आपलं काम करणार आहेत। मूर्तीदान केंद्राची सुद्धा व्यवस्था तळ्याच्या बाजूलाच केलेली आहे। सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की मूर्तीदान करावं, पर्यावरणाचं रक्षण करावं। तसेच निर्माल्य जे आहे ते निर्माल्य कुंडामध्येच टाकावं। आत्तापर्यंत जवळजवळ 15 टन निर्माल्य आम्ही गोळा केलेलं आहे आणि तळ्यातलं निर्माल्य आणि वेगळं आहे। तसंच CCTV कॅमेरा पूर्ण रूट मार्च जी गणपती मिरवणूकची पूर्ण जो रस्ता आहे तिथं CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे। त्याच्या बॅरिगेटिंग्स आहेत, लाईटची LED खास करून पूर्ण तळ्यावर आम्ही केलेली आहे आणि इतर वैद्यकीय पथकं सुद्धा आहेत। मिरज दवाखान्यामध्ये 10 बेड्स रिझर्व करून ठेवत आहोत आपत्ती कालावधीसाठी।
तसेच अग्निशमनची सिलेंडरची व्यवस्था करत आहोत. फक्त सर्व जे स्टेज जे घालणार आहेत मिरवणुकीच्या दरम्यान, तर त्या सगळ्यांनी अग्निशमनचे जे सिलेंडर्स आहेत तर ते आपल्याजवळ ठेवावे. आपत्कालीन परिस्थितीत त्याचा उपयोग होईल. सर्व मंडळांनी सुद्धा 1-2 जरी सिलेंडर्स ते आणून ठेवले तर अग्नी प्रतिबंधक सिलेंडर्स असतात तर ते ठेवण्यात यावे. आणि गर्दीच्या बाबतीत प्रत्येकाने आपापली काळजी घ्या आणि महापालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्याशी संपर्क साधा कोणत्याही अडीअडचणीला. महिलांनी आणि लहान मुलांनी शक्यतो जिथं रिकामी जागा आहे तिथंच थांबावे, जेणेकरून गर्दीमध्ये चेंगराचेंगरी किंवा असे प्रकार होऊ नयेत. आणि हे सगळे शिस्तबद्ध रीतीने करत आहोत. तरी नागरिकांना आमची सूचना आहे की आपण सुद्धा शिस्तबद्ध पद्धतीनंच मिरवणुकीदरम्यान वावर करावा. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रश्नासाठी महानगरपालिकेकडे संपर्क साधा, पोलीस विभागाकडे संपर्क साधावा. आणि आजच्या या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लोकसभेच्या आखाड्यातील पैलवान तासगावच्या मैदानात तालुक्यात रंगली जोरदार चर्चा. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना मंगळवारी तासगावात पाठिंबा दिलाय. चंद्रकांत पाटील कुस्तीच्या आखाड्यातून लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच पाटलांनी तासगावच्या मैदानात एंट्री केल्याचं बोललं जात आहे. या पाठिंब्याची तासगाव तालुक्यात जोरदार चर्चाही रंगली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील राजकीय इच्छुक मोर्चे बांधणीला लागले आहेत. खासदार संजय पाटील जिल्हाभर मोर्चे बांधणी करत आहेत. तासगाव तालुका खासदारांचे होमग्राऊंड आहे. त्यांच्याच होमग्राऊंडवर काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे विशाल पाटील यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकसभेची मशागत केली होती. मंगळवारी चंद्रहार पाटील यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा दिलाय. ज्योतिराम जाधव आणि शशिकांत डांगे यांचं तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ सवलती मिळाव्यात यासह अन्य मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला चंद्रहार पाटील यांनी पाठिंबा दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, तासगाव. मुख्यमंत्री पदासाठी 45 नाही 145 आमदारांची गरज. मोहित कंबोज यांचा अजित पवारांवर थेट वार, नंतर ट्विट डिलीट. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्री पदावरून पुन्हा जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नव्हे तर 145 आमदार लागतात असं ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलंय. आज सकाळी लालबागच्या राजाच्या चरणी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करत चिठ्ठी अर्पण केली. त्यानंतर हा वाद सुरू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बुधवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार, सुनील तटकरेही उपस्थित होते. त्यानंतर आज अजित पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. नवसाला पावणारा गणपती अशी मुंबईतील लालबागच्या राजाची ख्याती आहे. त्यामुळे लाखो भाविक आपल्या इच्छा नवस राजाकडे बोलतात. असाच नवस राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी रणजित नरोटे यांनी केलाय. अजित पवार लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे असा मजकूर असलेली एक चिठ्ठी त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार सामना रंगण्याची चर्चा. संजय राऊत म्हणाले, मला वाटतं कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळे जिंकणार. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनच बारामती मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली आहे. या मतदारसंघातून विधानसभेला आणि लोकसभेला कोण निवडणूक लढणार, राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देणार, अजित पवार गट कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा रंगली आहे. अशातच बारामतीत लोकसभेला नणंद विरुद्ध भावजई असा सामना होणार असल्याची चर्चा होतीये. यावर ठाकरे गटाचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. मला वाटत नाही असा सामना बारामतीत होईल म्हणून. या सगळ्या अफवा सुरू आहेत. राजकारण आम्हाला सुद्धा कळतं. आम्ही सुद्धा राज्य केलंय आणि आम्हाला पवार कुटुंब सुद्धा माहिती आहे. बारामतीचं राजकारण सुद्धा माहिती आहे. कोणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळे जिंकणार असं राऊत म्हणालेत. मुख्यमंत्री शिंदे परदेश दौऱ्यावरही संजय राऊतांनी भाष्य केलंय. आदित्य ठाकरे यांच्यामुळे हा दौरा रद्द झाला. दुष्काळजन्य परिस्थिती आहे हे आधी कळलं नव्हतं का तुम्हाला? मुख्यमंत्री अचानक घाईघाईने परदेश दौऱ्यावर
निघाले होते, कुठे चालले होते माहीत नाही. महाराष्ट्रात ते गुंतवणूक आणणार होते. महाराष्ट्राची गुंतवणूक बाजूच्या राज्यात गेली आहे. ती आधी आणा. मुंबईला पुन्हा ते वैभव मिळवून द्या. तुम्ही तिकडे जाऊन काय मिळणार? उलट सरकारी पैशाचा अपव्यय होणार. नागपूर बुडाला, महाराष्ट्रात दुष्काळ आहे हे तुम्हाला आदित्य ठाकरे यांच्यानंतर कळालं का? असा घडाघाती सवाल संजय राऊतांनी केला आहे. इसके अलावा सर, सुप्रिया सुले के खिलाफ सुनीता पवार जी को खड़ा करने की चर्चा चल रही है, क्या इंडिया गठबंधन तैयार है? अगर उनको खड़ा किया जाता है तो मुझे नहीं लगता ऐसा होगा। क्या अफवाहें बंद करिए, ऐसा नहीं होगा। राजनीति हमें भी समझती है, हम भी करते हैं महाराष्ट्र में राजनीति, और हमको ये पवार फैमिली भी मालूम है, पवार परिवार भी मालूम है, और बारामती की राजनीति भी मालूम है। तो ये जो कोई अफवाह उड़ा रहे हैं ना, सोच समझ कर सर, लेकिन कोई भी वहाँ चुनाव लड़े, लेकिन सुप्रिया सुळे जीत जाए। उदय सामंत म्हणतात कोणाच्या ट्विटमुळे हा दौरा रद्द केलेला आहे. ट्विटमुळे दौरा रद्द झाला। आदित्य ठाकरे यांच्यामुळेच हा दौरा रद्द झाला। सध्या दुष्काळजन्य परिस्थिती त्याच्यामुळे रद्द. हे आधी नव्हतं का कळलं आपल्याला? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे अचानक घाईघाईनं परदेश दौऱ्यावर निघाले होते। कोणत्या देशात चालले होते मला माहित नाही, ते फार गुप्त होतं। कोण म्हणते जर्मनीला चालले होते, कोण म्हणते युकेला चालले होते। इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, घर बांधणी, जहाज उद्योग, अशा अनेक प्रकल्पांना ते भेटी देणार होते आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आणणार होते। आभारी आहोत आम्ही। आधी महाराष्ट्रातून जी गुंतवणूक केल्या आपल्या कारकिर्दीत गेल्या वर्षभरामध्ये बाजूच्या राज्यात गेली ती अधिक होणे। अनेक आमची महत्वाची आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरची मुख्यालय ही इथून पळवून घेऊन गेले, त्या ती घेऊन या। मुंबईला पुन्हा ते वैभव मिळवून द्या। तुम्ही तिकडे जाण्याने काय होणार? सरकारी पैशाचा अपव्यय, महाराष्ट्रात दुष्काळ आहे हे तुम्हाला काल समजलं आदित्य ठाकरेंनी ट्विट केल्यावर। नागपूर बुडालाय ते आपल्याला काल समजलं आदित्य ठाकरे यांनी ट्विट केल्यावर। नागपूर पाण्यामध्ये बुडत असताना, लोकांचा आक्रोश सुरू असताना आपण काय करत होता? तर आपल्या शासकीय निवासस्थानी सिनेकलाकार, सिनेकलावती यांच्याबरोबर उत्सव साजरा करा। दुःखद प्रसंगी मुख्यमंत्र्यांना कुठे असायला पाहिजे? हा एक नैतिक भान असलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांना जिथे लोक आक्रोश करतात तिथे असायला पाहिजे। कलाकार येतात आणि जातात, त्यांना काय? उद्या दुसरा मुख्यमंत्री असेल तिकडे जाऊन नाचतील, ते त्यांचं काय? येतात आणि जातात। पण विघ्नहर्ता गणपती असताना सुद्धा या महाराष्ट्रावर विघ्न आलेलं आहे आणि या महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणून ते विघ्नहरण करण्याची जबाबदारी ही राज्याचा मुख्यमंत्री असताना आपण ना दुष्काळग्रस्त भागात केलेला आहात, ना नागपूरच्या पूर परिस्थितीमध्ये आपण लोकांचं दुःख हलकं करणार। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई। माननीय डॉक्टर जितेश भैया कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय वसीमभाई रोहिले, उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस कमिटी, अल्पसंख्याक विभाग, सचिव मरहबा असोसिएशन, मिरज। गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू। प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश। पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था,
उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी. मोबाईल नंबर 9716161001. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. सांगलीतील शेख बंधूंनी जोपासली सामाजिक बांधिलकी. कुलपात साकारला गणपती. गणेशाची मूर्ती असणारे पितळी कुलूप सांगलीत चर्चेचा विषय. सांगलीतील शेख बंधूंनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. मुस्लिम असूनही गणरायावर श्रद्धा असणाऱ्या शेख बंधूंनी चक्क कुलपात गणपती साकारलाय. शेख बंधूंनी बनवलेल्या गणेशाची मूर्ती असणाऱ्या पितळीचं कुलूप सांगलीत चर्चेचा विषय बनलाय. याचबरोबर शेख बंधूंनी गणरायाप्रती असणारी श्रद्धा सर्वांना पाहायला मिळाली. सांगलीतील पोलीस ठाण्यासमोर शेख बंधूंचे A1 चावी नावाचे दुकान आहे. या दुकानात अकबर शेख, वाहिद शेख आणि अहमद शेख हे बंधू किल्ली बनवण्याचा व्यवसाय करतात. शेख बंधूंनी ही तिसरी पिढी या व्यवसायात आहे. शेख बंधूंनी यापूर्वीही गणेशोत्सवात किल्लीतील गणपती बनवलाय. यालाही गणेश भक्तांना मोठा प्रतिसाद मिळाला. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्त साधत शेख बंधूंनी चक्क कुलपातच गणपती तयार करून असं कुलूपच तयार केलं आहे. संपूर्ण पितळी असणारं हे कुलूप सांगलीकर गणेश भक्तांच्या आकर्षणाचा विषय ठरलाय. अशा प्रकारची कुलुपे जुन्या काळातील राजवाडा किंवा जुन्या काळातील हवेली आणि तिजोरी यासाठी वापरली जात होती. आता असं पितळी कुलूप सांगलीच्या शेख बंधूंनी तयार केलं आहे. प्रत्येक गणेशोत्सवात सांगलीच्या शेख बंधूंचा वेगळा उपक्रम असतो. गणपतीच्या रूपातील किल्ली बरोबर शेख बंधूंनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हनुमान, प्रभू येशू, 786 क्रॉस, ओम, ताजमहाल, हार्ट बंदूक, तलवार अशा आकाराच्या किल्ल्या बनवल्या आहेत. मात्र आता कुलूप गणरायाच्या प्रतिमेचं बनवल्याने घराची रक्षाच गणराया करणार अशी भावना गणेश भक्तांमध्ये निर्माण झाली. सांगलीचे आराध्य दैवत गणरायाच्या नगरीमध्ये आम्ही संस्थांपासून तिसऱ्या पिढीने काम करत होतो व आहे. आज गेल्या वर्षी गणपतीची चावी भक्तांना तयार करून देत होतो. आज आम्ही A1 चावी शॉपी महानगरपालिका गाळा नंबर 8 इथे आज आम्ही गणपतीचे लॉक, घराचे संरक्षण गणरायाच करणार या दृष्टिकोनानं या सांगली नगरीतील गणेश भक्तांना आम्ही आज
नव्या रूपानं आणि नव्या युगानं लॉक घरासाठी सेफ्टीसाठी आणि गणरायाचं घराचे रक्षण करणाऱ्या या भावनेनं आज आम्ही लॉक तयार केलेला आहे. तर आत्तापर्यंत गणेशचे भक्तांनी बरेच लॉक घेऊन गेलेले आहेत. तर A1 शापी आमचे वडील नजीर फरी शेख यांनी आजोबापासून आम्ही हे धंदा करत होतो. आज आम्हाला या गणरायाच्या नगरीमध्ये काम करताना चांगलं वाटतं आहे की भक्तांची आम्हाला सेवा करण्याचं संधी मिळाली. काय वैशिष्ट्य काय कुलपाचं? कुलपाचं वैशिष्ट्य म्हणजे डबल लॉक आहे, प्युअर पितळ आहे. जेव्हा संस्थांची खजान्याचे चाव्या कुलप होत होती त्या दृष्टीनं पूर्ण पितळेचे लॉक तयार करून आपण भक्तांना इथे देतो आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली. मराठा कुणबी आहे का हे शोधण्यासाठी प्रशासन लागलं कामाला. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आणि या समितीचे सदस्य सचिव छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त आहेत. या समितीसाठी 8ही जिल्ह्यामधील रेकॉर्ड्स तपासण्यासाठी काम चालू आहे. यामध्ये महसूल विभागात सोबत अन्य शिक्षण विभाग, पोलीस विभाग, जेल रजिस्ट्री विभाग, नोंदणी विभाग सर्व विभागामार्फत तपासणी केली जात आहे. मुख्यतः 1967 पूर्वीचे डॉक्युमेंट्स शोधले जात आहेत. या अभिलेखांमध्ये कुणबी नावाचा शोध घेतला जात आहे. ही मुख्यतः कारवाई प्रत्येक तालुका स्तरावर सुरू आहे. तहसील कार्यालयामध्ये अभिलेख, जुने अभिलेख आहेत, त्याची तपासणी करून कुणबी नावाचा शोधण्याचं काम सुरू असल्याची माहिती धाराशिवचे जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आणि या समितीचे सदस्य सचिव छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त साहेब आहेत. त्यांच्यासाठी या समितीसाठी 8ही जिल्ह्यामधलं रेकॉर्ड तपासणीचं काम चालू आहे. याच्यामध्ये महसूल विभागाच्या सोबतच अन्य विभागाची म्हणजे शिक्षण विभाग आहे, पोलीस विभाग आहे, जेलमधला आहे, रजिस्ट्री विभाग आहे, नोंदणीचा, ह्या सर्वच विभागाच्या अभिलेखांची तपासणी केली जात आहे. मुख्यत्वे 1967 पूर्वीचे डॉक्युमेंट्स शोधले जात आहेत आणि या डॉक्युमेंटमध्ये किंवा या कागदपत्रामध्ये अभिलेखामध्ये कुणबी नोंदीचा शोध घेतला जात आहे. ही मुख्यत्वे कारवाई ही प्रत्येक तालुका स्तरावर चालू आहे. तालुका स्तरावरती तहसील कार्यालयामध्ये जे अभिलेख आहेत, महसूलचे जुने अभिलेख आहेत, त्याच्या तपासणी करून मूळ डॉक्युमेंटची तपासणी करून नोंदी शोधण्याचं काम चालू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर. पंकजा मुंडे यांच्या बोलण्याचा कोणीही विपर्यास करू नये. चंद्रशेखर बावनकुळे. काँग्रेसच्या काळात आतंकवादी भारतात घुसत होते. कसाब दहशतवादाची पेरणी काँग्रेसच्या काळात झाली. भाजपच्या काळात षडयंत्र करणाऱ्या पाकिस्तानच्या घरात घुसून मारण्याची ताकद भाजपाने केली आहे. या विषयावर नाना पटोले यांनी कुठली चौकात डिबेट करायला तयार असल्यास सांगावे. 65 वर्षात कसा आतंकवाद पसरवला हे मांडतो, वेळ सांगावी. या चौकशीत पंकजा मुंडे या योग्य उत्तर देतील. त्या आमच्या नेत्या आहेत, त्यांनी खूप कामं केली आहेत. भाजप त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा काढू नये की त्या वेगळा निर्णय घेतील. त्यांच्या रक्तात भाजप आहे. बोलण्याचा विपर्यास करू नये. अडचणीच्या काळात काही नोटीस आली असेल ती त्यांच्याशी चर्चा करेल. या अफवा आहेत. अंतिम निर्णय कोणाला तिकीट द्यायचा हा अधिकार केंद्रीय पार्लमेंटरी कमिटीचा असतो. जे घडलं नाही त्या बातम्या करू नयेत. प्रत्येक पक्षातील लोकांना आपले मुख्यमंत्री व्हावं ही भावना आहे. काँग्रेसमध्ये 15 मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसमध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक मुख्यमंत्री आहे भावना आहे, यात गैर नसल्याचेही यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय. नाना पटोलेंनी आतंकवादाच्या गोष्टी करू नये या विषयावर कुठलाही डिबेट कुठल्याही चौकामध्ये नाना पटोले करायला तयार असतील तर मी करायला तयार आहे. नाना पटोलेंनी डिबेट करावी या विषयावर. मी काँग्रेसच्या 65 वर्षाच्या सरकारमध्ये कसा आतंकवाद काँग्रेस पार्टीच्या चुकीच्या धोरणामुळं, काँग्रेस पार्टीच्या खरं तर त्यांच्या नाकर्तेपणामुळं देशामध्ये आणि महाराष्ट्रात पसरला होता, यावर आपण डिबेट करू
नाना पटोलेंनी डेट कळवावी, आम्ही डिबेटला तयार आहोत. पंकजा ताई म्हटले की ईश्वर न करू माझ्यावर निर्णय घेण्याची वेळ येऊ दे, माझ्यावर कारवाई झाली जीएसटीची असं वगैरे त्या म्हटलं. नाही, पंकजाताई, मी आधीच सांगितलं की शेवटी कुठल्याही तपास यंत्रणा ज्या असतात, जीएसटी किंवा अजून तपास यंत्रणा, या चौकशी करतात. चौकशीनंतरही काही त्या ठिकाणी निर्णय करतात. मला वाटतं पंकजाताई जे काही नोटीस वगैरे आली असेल त्याच्याबद्दल त्या योग्य उत्तर देतील. पण पंकजाताई आमच्या नेत्या आहेत. भारतीय जनता पक्षाकरता त्यांनी प्रचंड ताकदीने काम केलं आहे आणि आज त्यांच्या मागे पूर्ण भारतीय जनता पार्टी उभी आहे. आणि त्यामध्ये खरं तर त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा काढू नये की त्या काही वेगळा निर्णय घेतील. त्या कधीच वेगळा निर्णय घेऊ शकत नाही. मी मागेही सांगितलं, पंकजाताई या आमचे नेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या कन्या आणि तशाही त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्या कधीच वेगळा विचार करू शकत नाही. त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत आणि त्यांच्या रक्तामध्ये भारतीय जनता पार्टी ही कसून भरलेली आहे. त्यामुळं त्या आमच्या सर्वांच्या आणि पक्षवाढीकरता चांगलं काम करतील आणि करत आहे, याच्याबद्दल मला अभिमान आहे. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्या राज्याच्या सहप्रभारी म्हणून काम करतात, महाराष्ट्र सचिव म्हणून काम करतात आणि आम्ही जेव्हा जेव्हा त्यांना पक्ष म्हणून कुठलीही बाब सांगितली तर पक्षाच्या प्रत्येक कामात त्या तत्पर आहेत. त्यामुळं मला वाटतं की त्यांच्या बोलण्याचा विपर्यास करू नये. मी आपल्याला आजही सांगतो, कालही सांगितलं आणि परवाही सांगितलं, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय अंतिम असतो. त्यामुळं आज ज्या चर्चा सुरू आहे त्या नुसत्या अफवा आहे. याचं तिकीट कटणार आहे, त्याला तिकीट मिळणार आहे, ह्या नुसत्या अफवाला कोणी बळी पडू नये. किंवा आपल्यालाही माझी विनंती आहे, ज्या गोष्टी झाल्याच नाही, घडल्याच नाही, त्या चर्चेला येऊ नये असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर. हिवाळी अधिवेशनापर्यंत विजय वडेट्टीवार मंत्री होण्याची शक्यता. आमदार नितेश राणे. उभाटा शिवसेना म्हणजे पवारांनी थुंकलेली सुपारी. अर्बन नक्षलवाद आणि संजय राऊतमध्ये साम्य. केंद्र सरकारने चौकशी करावी. वडील गंभीर आजारी. आजोबांची पुण्यतिथी असतानाही आदित्य परदेश दौऱ्यावर होता. अर्बन नक्षलचा प्रवक्ता संजय राजाराम राऊत झाला आहे, असेच त्याचे वागणे. अर्बन नक्षल आणि संजय राजाराम राऊतमध्ये साम्य आहे. जे गुण अर्बन नक्षलमध्ये असतात तेच संजय राऊतमध्ये आहेत. संजय राऊत आणि अर्बन नक्षलमध्ये संबंध काय आहेत याचा तपास केंद्र सरकारने करावा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. सामना हे काँग्रेसचं मुखपत्र झाले आहे. काँग्रेसवर टीका केली की संजय राऊतला मिरची झोंबते. आदित्य ठाकरेच्या ट्विटमुळे साधी माशीसुद्धा मरत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळाची स्थिती बघून आपला विदेश दौरा केलाय. मात्र जेव्हा तुमचा मालक उद्धव ठाकरे मानेच्या ऑपरेशनसाठी जसलोकमध्ये ॲडमिट असताना त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे परदेश दौरा करत होता. वडील गंभीर आजारी असताना आदित्य स्वतः मुख्यमंत्री कसा होऊ शकतो याचा प्रस्ताव आपल्या आईच्या माध्यमातून मौर्याकडे देत होता. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची 17 नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी असतानाही आदित्य ठाकरे परदेश दौऱ्यावर व्यस्त होता. तो समाधीस्थळी आला नाही. असा करंटा पुत्र नातू कोणालाही मिळू नये अशी प्रार्थना मी परमेश्वराकडे करतो, असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावलाय. सामनाच्या अग्रलेखमधून संजय राजाराम राऊतनी गंजलेल्या आणि गांजलेल्या या विषयावर भाष्य केलेले आहे. आजकाल काँग्रेसला काही बोललं तर संजय राजाराम राऊतला लगेच मिरच्या लागतात. जेवढा काँग्रेसवाल्यांना मिरच्या लागत नाही तेवढ्या लाल आणि हिरव्या मिरच्या लगेच या संजय राजाराम राऊतच्या बुडाखाली लागतात आणि मग तो सामना हे काँग्रेसचं जे नवीन मुखपत्र आहे त्याच्यातून बडबडायला लागतं. आता आदरणीय मोदीजींनी काल केलेलं जे भाषण आहे ते वस्तुस्थितीला धरून आहे, पण जेवढा काँग्रेसला हे भाषण झोंबलं नाही तेवढा ह्या
नवीन गांधी टोपी घातलेल्या संजय राजाराम राऊतला फार झोंबलेला आहे. गंजलेला बांबू अगर तुम्ही भारतीय जनता पक्षाला म्हणून बोलण्याची हिंमत करत असाल तर मग तुमची उभाटा ही पवारांनी थुकलेली सुपारी असं म्हणून उल्लेख करायचा का? कारण का थुकलेल्या सुपारीसारखी तुमची आता अवस्था झालेली आहे. सगळीकडे त्याचे शिंतोडे उडलेले आहेत आणि अर्बन नक्सलचा उल्लेख काल आदरणीय मोदीजींनी केला. तर मला हे कळत नाही, अर्बन नक्षलाचा प्रवक्ता आता संजय राजाराम राऊत झालाय का? मी गेल्या काही महिन्या अगोदर पण संशय व्यक्त केलेला की अर्बन नक्सल आणि संजय राजाराम राऊत मध्ये नेमके काय संबंध आहेत. जे गुण अर्बन नक्षलांमध्ये असतात तेच गुण संजय राजाराम राऊत मध्ये जाणवतात किंवा बघायला मिळतात. तर हे जे काही साम्य आहे आणि हे जे काही प्रेम आहे हे आता ह्याच्यावर संशय वाढत चाललेला आहे. कारण का मोदीजींनी केलेलं जे अर्बन नक्सल बद्दल जे वस्तुस्थिती मांडली, काँग्रेसची वस्तुस्थिती मांडली, तर लगेच संजय राजाराम राऊतला एवढं आग लागण्याची काय गरज आहे? मी केंद्र सरकार राज्य सरकारला विनंती करणार आहे की संजय राजाराम राऊत आणि अर्बन नक्सल ह्यांच्यामध्ये काही संबंध आहेत का? ह्याच्या जरा तपास करण्याची वेळ आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. भाजप एका समाजाला दुसऱ्या समाजासोबत भिडवते, यशोमती ठाकूर. अमरावती येथील धनगर समाजाचे साखळी उपोषण स्थगित. काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्या आश्वासनाने उपोषण सुटलं. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न राहुल गांधींपर्यंत पोहोचवणार असं यशोमती ठाकूर यांचं आश्वासन आहे. भाजप जेव्हा सत्तेत येतं तेव्हा एका समाजाला दुसऱ्या समाजासोबत भिडवतं. धनगर समाजाच्या साखळी उपोषणाची सांगता करण्यासाठी यशोमती ठाकूर आल्या होत्या. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. धनगर समाजातीलच एका व्यक्तीला खासदारकी देऊन पहिल्याच कॅबिनेट मध्ये आरक्षण देण्याचं आश्वासन धुळीत मिळवलं असल्याची माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलंय. भाजप ज्या वेळेला सत्तेत येते त्यावेळेला एका समाजाला दुसऱ्या समाजासोबत कसं भिडवायचं हे त्याच्यावर त्यांचं प्रभुत्व आहे. मागच्या वेळेला त्यांनी प्रॉमिस केलेलं काहीही केलेलं नाही. आपल्याच समाजातला आपल्यामधलाच एक माणूस त्यांनी तिथं खासदार म्हणून पाठवला आणि नंतर त्यांचं पहिलं कॅबिनेटचं जे प्रॉमिस होतं ते मिटवलं. ते म्हणजे ते गेलं, चुलीत गेलं. त्याला काही त्यांनी केलेलं नाही. या ठिकाणी माझं एवढंच आश्वासन आहे की आम्ही कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये, मध्य प्रदेशमध्ये ज्या वेळेला आम्ही फिरतो त्यावेळेला असं लक्षात येतं की आपल्याच महाराष्ट्रातल्या मुली त्यांचं तिथे लग्न, रोटी बेटीचे व्यवहार झालेले आहेत आणि त्या राज्यांमध्ये त्यांना ST आणि SC असे आरक्षण देण्यात आलेले आहे. मग आपल्या राज्यामध्ये का नाही हा प्रश्न नक्कीच माझ्यासमोर आहे आणि हा सगळा प्रश्न सन्मान्य राहुलजींसमोर ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे. ते आम्ही ठेवू आणि बिलकुल आग्रहाने याच्यासोबत, या आंदोलनासोबत आम्ही सामील आहोत की धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या अनुषंगानं ते जे काही कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट्स आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या आम्ही करण्यासाठी पूर्ण आग्रही आहोत. समाजाचा अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न गेल्या 76 वर्षापासून प्रलंबित आहे. काँग्रेसने आम्हाला व्हिजेंटीच्या सवलती दिल्या होत्या. त्यानंतर भाजपने 2014मध्ये धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करू असं आश्वासन दिलं होतं. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगराच्या आरक्षणाचं अंमलबजावणी करू असं फडणवीसांनी सांगितलं होतं आणि म्हणून धनगर भाजपकडे वळला. परिणामी भाजपची सत्ता आली आणि त्यानंतर मात्र पहिली कॅबिनेट अद्याप उजाडलेली नाही आणि म्हणून आता या निवडणुकीच्या पूर्वी, म्हणजे या लोकसभा निवडणुकीपूर्वी, आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगरांना आरक्षणाची अंमलबजावणी हवी आहे. आणि आज
माननीय यशोमतीताई इथे आलेल्या आहेत, त्या अखिल भारतीय काँग्रेसच्या सन्माननीय पदाधिकारी आहेत. त्यांनी हा प्रश्न राहुलजी समोर ठेवावा. आज काँग्रेसकडे सत्ता नसल्यामुळे ते आश्वासन देऊ शकतात, परंतु भाजपकडे सत्ता असल्यामुळे ते अंमलबजावणी करू शकतात, आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात प्रक्रिया राबवू शकतात. परंतु आज भाजपच्या कोणत्याही नेत्याला, कोणत्याही उमेदवाराला धनगर मत देणार नाही, आरक्षण नाही तर मतदान नाही, अशी आमची भूमिका आहे. परंतु याच वेळेस काँग्रेसने एक ठोस आश्वासन धनगर समाजाला द्यायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती. माननीय डॉक्टर जितेश भैया कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय वसीमभाई रोहिले, उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस कमिटी, अल्पसंख्याक विभाग, सचिव मरहबा असोसिएशन, मिरज. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई-लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी, मोबाईल नंबर 97 16 16 1001. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची. अनंत चतुर्दशीसाठी राज्यभरात यंत्रणा सज्ज. मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त.
लालबाग परळमधील मिरवणुकीसाठी विशेष व्यवस्था. शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर. गर्दी आणि मिरवणुकांच्या नियोजनासाठी राज्य सरकारचा निर्णय. मिरजत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी स्वागत कमानी सज्ज. भव्य आणि ऐतिहासिक स्वागत कमानी पाहण्यासाठी गर्दी. अजब राजकारण. पुतण्याशी नाते, काकांवर प्रेम. राष्ट्रवादीचे नेते अण्णासाहेब डांगे यांची नवी खेळी. सांगली डीजेच्या दणदणाटाने दोघांचा मृत्यू. डीजेच्या दणदणाट ठरतोय मृत्यूचा आवाज. सांगली पोलिसांचीही ध्वनी नियंत्रणावर दुर्लक्ष. डॉल्बीने घेतला दोघांचा जीव. सुप्रीम कोर्टाच्या तट्ट्यानंतर तारखा, तरीही नार्वेकरांकडून वेळ काढूपणा. आमदार अपात्रतेप्रकरणी ठाकरे गट आक्रमक. कोणत्या नैतिकतेने घाणातील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला राहुल नार्वेकर उपस्थित राहणार? आदित्य ठाकरेंची बोचरी टीका. पुरावे सापडले नाही म्हणून मराठ्यांना आरक्षण देणार नाही का? मनोज जरांगेंनी दिला सरकारला अल्टिमेटम. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांचे हातपाय तोडू. बच्चू कडू यांचं भंडाऱ्यात खळबळजनक वक्तव्य. मुख्यमंत्री पदासाठी 45 नाही 145 आमदारांची गरज. मोहित कंबोज यांचा अजित पवारांवर थेट वार. नंतर ट्विट डिलीट. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची. मला कोणाच्याही ऑफरची आणि सत्तेची भूक नाही. विजय वडेट्टीवार. आधी नितेश राणे यांनी मंत्री व्हावं. वारंवार जे पक्ष बदलतात ज्यांच्या मुखातून हेच येणं हे स्वाभाविक आहे. मी काँग्रेसचा प्रामाणिक शिपाई आहे. पक्षाशी माझी बांधिलकी आहे. नारायण राणे यांच्यासोबत मी काँग्रेसबरोबर आलो. नारायण राणे यांची भूमिका वेगळी होती तेव्हा मी काँग्रेसमध्ये राहण्याची भूमिका घेतली. मी आहे त्या ठिकाणी राज्यातील प्रश्न घेऊन सरकारविरोधात लढण्यासाठी सशक्तपणे उभा आहे. मला कोणाच्याही ऑफरची हाव आणि भूक नाहीये. मला सत्तेची भूक नसल्याचं विरोधी पक्षनेते काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय. पहिल्यांदा नारायण राणेंच्या सोबत मी काँग्रेसमध्ये आलो त्यावेळेस नारायण राणे यांना ज्यांची भूमिका वेगळी होती त्यावेळेसच मी काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. आता पहिल्यांदा नितेश राणेंनी मंत्री व्हावं, दुसऱ्याच्या मंत्री होण्याच्या वावड्या उठवून दुसऱ्याची बदनामी करू नये आणि ज्यांना वारंवार पक्ष बदलण्याचा अनुभव आहे त्यांच्या मुखातून या गोष्टी येणं स्वाभाविक आहे. स्वतःसारखं इतरांच्याकडे बघू नये, कारण मी काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ शिपाई आहे. माझी काँग्रेसशी प्रामाणिक बांधिलकी आहे आणि माझ्या हायकमांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास माझ्या प्रामाणिकतेपुढे मी टाकलेला आहे आणि त्यांनी हे तिसऱ्यांदा ती भूमिका त्यांच्या कुटुंबाने स्वीकारली. पुन्हा त्यांनी कुठली भूमिका स्वीकारावी तो त्यांचा प्रश्न आहे. माझा प्रश्न मी आहे त्या ठिकाणी अगदी लढण्यासाठी बहुजनांचे लोकांचा प्रश्न घेऊन, बहुजनांचे विषय घेऊन आणि या राज्यातील या सरकारच्या 3 टग्यांचं सरकार जे या राज्यामध्ये अधोगतीकडे राज्याला नेत आहे त्याविरुद्ध लढण्यासाठी मी सशक्तपणे उभा आहे. मला कोणाच्याही ऑफरची, कोणाच्याही सत्तेची भूक नाही, हाव नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. एसटी महामंडळातील संपूर्ण भ्रष्टाचार बाहेर काढणार ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. जुने भ्रष्टाचार काढायचे, चुकीचे फॉरेन्सिक रिपोर्ट लावणे, स्वतः ईडीच्या फेऱ्यात असलेले त्यांना काय अधिकार आहे असं बोलायचं. माझी मनमानी आहेच. कष्टकरी एसटी महामंडळातील संपूर्ण भ्रष्टाचार बाहेर काढणार. कोणी आडवे आले तर पुन्हा ईडीकडे तक्रार करणार असल्याचं ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे वाशिम येथे आले असता आनंदराव अडसूळ यांच्या संदर्भात बोलत होते.
महाराष्ट्रातून विदर्भ राज्य वेगळं झालं पाहिजे, छोटे छोटे राज्य निर्माण झाल्यास राज्याचा विकास होतो, याकरिता विदर्भ वेगळा झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करत असल्याचं मत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केले. ही जास्त जोपासणारे दोन्ही सरकार आहेत. त्या योग्य वेळेला स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे, विदर्भाला विदर्भाचा हक्क मिळाला पाहिजे, ही मागणी सर्वंकष कष्टकरी, सर्वंकष कामगार, सर्वंकष शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, विद्यार्थी या सगळ्यांच्या वतीनं ही मागणी लावून धरण्यात आलेली आहे. तुम्ही म्हणाल की या मागणीची सुरुवात कशी असेल, तर मला तुम्हाला सांगायचंय अत्यंत नम्रपणे मोदीजींच्या सरकारला सांगायचंय, सन्माननीय श्रद्धेय देवेंद्रजींना सुद्धा अत्यंत नम्रपणे हात जोडून सांगायचंय, विदर्भीय आकांक्षा अपेक्षा घेऊन विदर्भाला स्वतंत्र राज्य देताना रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट या सबबीखाली तातडीने आयोग गठीत करा स्वतंत्र विदर्भासाठीचा, हे आमचा पहिला मुद्दा आहे. या मुद्द्यावर आतापर्यंत काम फारसं झालेलं नाही आहे. अहो मला हे सांगा, जुने भ्रष्टाचार काढणे, फॉरेन्सिक ऑडिट लावणे आणि स्वतःच अडसूळ ईडीच्या फेऱ्यामध्ये असलेले त्यांना काय अधिकार आहे? मनमानी, हो मनमानी, मनमानीच. माझ्या कष्टकऱ्यांचा एसटी महामंडळातील एक रुपयाचा हिशोब, जुना भ्रष्टाचार सगळं काढणं, फॉरेन्सिक ऑडिट लावणं, कोणी आडवं आलं तर पुन्हा ईडीकडे दुसरी तक्रार करू आणि बेड्यांपर्यंत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, वाशिम. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं आम्ही काम करू, समीर भुजबळ. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मुंबई अध्यक्षपदी निवड केली. राष्ट्रवादी पक्षाला मजबूत करण्याच्या दृष्टीने मुंबईतल्या सर्व समस्यांवर, सामान्य लोकांच्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करू. शरद पवार हे आमचे दैवत आहेत. मुंबई अध्यक्षपद मिळाल्यामुळे कोणीही नाराज नाही आहे. मुंबईतले प्रश्न सोडवण्यासाठी निवड केली आहे. आम्ही त्याप्रमाणे लोकांसाठी काम करू, असं आश्वासन अजित पवार गट मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी दिलंय. आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई तटकरेंच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जो माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे, मुंबईमध्ये पुन्हा एकदा जे आहे राष्ट्रवादी पक्षाला मजबूत करण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये असलेल्या ज्या झोपडपट्टीवासी असेल किंवा चाळीतले रहिवासी असेल, ते गोरगरीब आहेत. का मुंबई जरी आर्थिक राजधानी असली तरी या मुंबईमध्ये अनेक गरीब लोक आहेत की ज्यांच्या अडचणी खूप आहेत, त्यांचे प्रश्न खूप आहेत. आणि ह्या पक्षाला जर खऱ्या अर्थाने जर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर गल्लीबोळामध्ये पोहोचायचं असेल तर त्यासाठी काम करण्याची फार आवश्यकता आहे. आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याचं कारण मी पक्षाची स्थापनेच्यापासून जे आहे काम करतो आहे. पक्षाचं रजिस्ट्रेशन असेल किंवा पक्षाची पहिली सभा असेल, त्याच्यानंतर खासदार या नाते नाशिकमध्ये केलेलं काम असेल, या सर्व बाबतीमध्ये जे आहे वेगवेगळ्या विकासाच्या धोरण जे आहे राबवण्याचं काम जे सुद्धा मी त्या टायमाला केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे पक्षाला वाटलं की बाबा मी मुंबईची माझी जी आहे जुनी ओळखच आहे, तर मुंबईमध्ये सुद्धा मी चांगलं काम करू शकतो. तो विश्वास त्यांनी मला दाखवला, त्याच्याबद्दल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. राज्यातील 5,500 विद्यार्थ्यांची सर्वात मोठी गणेश विसर्जन मिरवणूक. राज्यातील चिखली येथील आदर्श विद्यालयाच्या गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी निघण्याची गेल्या 40 वर्षांपासून परंपरा आहे. यानुसार आज मिरवणुकीत या विद्यालयाची 1ली ते 12वी इयत्तेचे जवळपास 5,500 विद्यार्थी सहभागी झाले असून प्रत्येक वर्गाचा सामाजिक संदेश देणारा वेगवेगळा देखावा या मिरवणुकीत साकारला गेलाय. गेल्या 40 वर्षांची परंपरा असलेली, अगदी शिस्तबद्ध असलेली ही मिरवणूक राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांची इतक्या मोठ्या संख्येने असणारी राज्यातील एकमेव विद्यार्थ्यांची गणेश विसर्जन मिरवणूक आहे. संपूर्ण चिखली शहरातून ही मिरवणूक निघाली आहे. या मिरवणुकीसाठी कुठलाही पोलीस बंदोबस्त नाही. या मिरवणुकीला आमदार श्वेता महाले यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला आहे. आदर्श विद्यालय चिखली 21 वर्षापासून
महाराष्ट्रात एकमेव विशेषण असं आहे, मिरवणूक अशी आहे, यामध्ये 5,000 विद्यार्थी सहभागी होतात आणि एकात्तर देखावे आम्ही सादर करतो. ही आपल्या सिटीमध्ये एक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात अशी एकमेव मिरवणूक आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बुलढाणा. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे जिल्ह्यात 3,000 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. प्रामुख्याने विसर्जनाची ठिकाणांसह संवेदनशील गावात देखील पुरेसे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मिरजेत सर्वाधिक पोलीस बंदोबस्त असणार आहे. दरम्यान विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचा भंग करणाऱ्या मंडळाविरोधात कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे. आतापर्यंत 5व्या आणि 7व्या दिवशी डॉल्बी वाजवणाऱ्या जिल्ह्यातील 75 मंडळांवर ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अन्वये कारवाई करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. गेल्या 9 दिवसांपूर्वी लाडक्या गणरायाचं सर्वत्र जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं होतं. आज गुरुवारी दिनांक 28 रोजी अनंत चतुर्दशी असल्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या गणेश मंडळाच्या मिरवणुका निघणार आहेत. या कालावधीत या कायदा सुव्यवस्थेस कोणतीही बाधा येऊ नये याकरिता पोलिसांनी मिरवणुकीच्या मार्गासह अन्य प्रमुख ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली 7 पोलीस उपअधीक्षक, 22 पोलीस निरीक्षक, 131 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 1,607 पोलीस अंमलदार, 950 होमगार्ड्स, SRPFच्या 2 प्लाटून आणि 14 स्ट्रायकिंगची पथके मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहेत. मिरजेत विसर्जन मिरवणूक मोठी असल्याने तेथे 4 पोलीस उपअधीक्षक, 12 पोलीस निरीक्षक, 61 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 568 पोलीस अंमलदार, 75 वाहतूक अंमलदार, 211 होमगार्ड, SRPFचे 1 प्लाटून आणि 4 स्ट्रायकिंगचे पथकाचा समावेश बंदोबस्तात करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली. माननीय डॉक्टर जितेश भैया कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय वसीमभाई रोहिले, उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग, सचिव मरहबा असोसिएशन, मिरज. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई-लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साई नंदन कॉलनी, मोबाईल नंबर 97 16 16 1001. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास,
तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. वाळवा तालुक्यातील बहे येथे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील मोहन माळचे स्नॅचिंग करून लंपास करणाऱ्या चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. या चोरट्याकडून महिलेचे दागिने आणि एक दुचाकी असा एकूण 70,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. दीपक नागेश कुंभार, वय 23, राहणार कोरेगाव, तालुका वाळवा, असं अटक करण्यात आलेल्यांच्या तरुणांची नावं आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आष्टाजवळ सदरची कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे एक पथक आष्टा परिसरात पेट्रोलिंग करत होते. पथकातील कर्मचारी अरुण पाटील आणि सूरज थोरात यांना माहिती मिळाली की संशयित दीपक कुंभार हा चोरीचे दागिने घेऊन नागाव मार्गे आष्टाकडे जाणार आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पथकासह सापळा लावून कुंभार याला ताब्यात घेतलं. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ मोहनमाळ मिळून आली. दागिन्यांबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानं सांगितलं की 1 आठवड्यापूर्वी बहे रोडला एका वृद्ध महिलेस गावचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून तिच्या गळ्यातील सोन्याची मोहनमाळ हिसडा मारून चोरल्याची कबुली दिली. यावेळी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि सोन्याचे दागिने असा 70,000चा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी इस्लामपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांचे हातपाय तोडू, बच्चू कडू यांचं भंडाऱ्यात खळबळजनक वक्तव्य. शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कोणत्याही अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. आम्ही तुम्हाला भीक मागत नाही. शेतकऱ्यांना त्रास दिल्यास अधिकाऱ्यांना तुडवल्याशिवाय किंवा त्यांचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसल्याचं खळबळजनक वक्तव्य प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केले. बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. भंडाऱ्यातील एका मोर्चात ते बोलत होते. बच्चू कडू हे आक्रमक आंदोलनासाठी ओळखले जातात. त्यांच्या विरोधात काही आंदोलनात गुन्हे देखील दाखल आहेत. भंडाऱ्यातील मोर्चात बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलंय की मी 350 आंदोलन केलेत, त्यात माझ्यावर गुन्हे दाखल आहेत. मी आमदार असलो तरी एका शेतकऱ्याचा पोरगा आहे. शेतकऱ्यांच्या मागणीला घेऊन ही सभा कडुनिंबाच्या झाडाखाली होत आहे आणि मी पण कडू आहे हे अधिकाऱ्यांनी विसरू नये असा इशारा देताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना माघारी पाठवू असं वक्तव्य केलंय. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर आमच्यासारखी नालायक औलाद नाही असा धमकीवजा इशारा बच्चू कडू यांनी आंदोलनादरम्यान वन अधिकाऱ्यांना दिलाय. वनमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली. 12 ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेण्याचं ठरलं असून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबन करण्यात येईल असं आश्वासन बच्चू कडू यांनी मोर्चेकरांना दिले. माननीय डॉक्टर जितेश भैया कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय वसीमभाई रोहिले, उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस कमिटी, अल्पसंख्याक विभाग, सचिव मरहबा असोसिएशन, मिरज. गुरुकुल
गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी, मोबाईल नंबर 97 16 16 1001. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची. अनंत चतुर्दशीसाठी राज्यभरात यंत्रणा सज्ज. मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त. लालबाग परळमधील मिरवणुकीसाठी विशेष व्यवस्था. शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर. गर्दी आणि मिरवणुकांच्या नियोजनासाठी राज्य सरकारचा निर्णय. मिरजात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी स्वागत कमानी सज्ज. भव्य आणि ऐतिहासिक स्वागत कमानी पाहण्यासाठी गर्दी. अजब राजकारण. पुतण्याशी नाते, काकांवर प्रेम. राष्ट्रवादीचे नेते अण्णासाहेब डांगे यांची नवी खेळी. सांगली डीजेच्या दणदणाटाने दोघांचा मृत्यू. डीजेच्या दणदणाट ठरतोय मृत्यूचा आवाज. सांगली पोलिसांचीही ध्वनी नियंत्रणावर दुर्लक्ष. डॉल्बीने घेतला दोघांचा जीव. सुप्रीम कोर्टाच्या तट्ट्यानंतर तारखा, तरीही नार्वेकरांकडून वेळकाढूपणा. आमदार अपात्रतेप्रकरणी ठाकरे गट आक्रमक. कोणत्या नैतिकतेने घाणातील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला राहुल नार्वेकर उपस्थित राहणार? आदित्य ठाकरेंची बोचरी टीका. पुरावे सापडले नाही म्हणून मराठ्यांना आरक्षण देणार नाही का? मनोज जरांगेंनी दिला सरकारला अल्टिमेटम.
शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांचे हातपाय तोडू, बच्चू कडू यांचं भंडाऱ्यात खळबळजनक वक्तव्य. मुख्यमंत्री पदासाठी 45 नाही 145 आमदारांची गरज, मोहित कंबोज यांचा अजित पवारांवर थेट वार, नंतर ट्विट डिलीट. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची